मला असं वाटतं एक मिसअंडरस्टूड जर पर्सन आहे इंडस्ट्रीमध्ये तो कामरा आहे. तो जे काय करतोय ना ते जर त्यांनी नाही केलं ना तर त्याचं लाईफ खूप सुरळीत जाईल आणि तरी तो ते करतो कारण त्याला ते बरोबर वाटतंय. पण हे जे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये यू आर शूटिंग इन द डार्क. तुला माहितीच नाही की हे केल्याने काय होणार आहे का नाही. आणि मी त्याला ही गोष्ट सांगायचं अरे की भाई ये कितना अनफेयर है कि लोग 8-8 9-9 घंटे काम करते और हम लोग आधा घंटे 40 मिनट करते उसको हम लोग को इतना पैसा देते हैं कि जो लोगों को महीने की सैलरी होती है. तो म्हणला की वो पैसा उस 40 मिनिट का नाही आहे. काय काय जण पॉन डाउनलोड करायचं ऑफिसमध्ये आणि आम्ही नाही का सीएस खेळणारे आम्हाला असं स्वतःबद्दल गर्व वाटायचं की अरे आपण असं छपरी तरी नाही का ऑफिसमध्ये पॉन डाउनलोड करतोय, आपण फक्त सीएस खेळतोय. माझ्या कलिग्सकडे व्हिडिओ आहेत की मी ऑफिसमध्ये झोपलोय आणि असा झोपलोय असा. लकीली गर्लफ्रेंड वगैरे झाली म्हणजे माझी बायको. ऍक्च्युली माझी तिची ओळख ह्याच्यामुळे झाली होती की तिची मैत्रीण मला आवडायची आणि मी हिच्या बरोबर ह्याच्यासाठी ओळख केली होती की अरे तिच्या बरोबर सेटिंग लाव माझ्या. सेटिंग दुसरीकडेच लागली. तर साहिल कसा आहेस? चिल आहे. मगाशीच एक पिक्चर बघून आलो जो एवढा चांगला नव्हता. कुठला? अरे ऍक्च्युली एक कन्नड मूवी होता म्हणून. ओके. तर मग तेच मी संगमवाडीला गेलो होतो आणि मध्ये आपल्या पॉडकास्टच्या मध्ये 2 तास होते फ्री. तर आणि मला तो पिक्चर बघायचा पण होता तर मी बघायला गेलो तर तो काय तितका चांगला नव्हता आणि पूर्ण थिएटरमध्ये आम्ही 3 जणच होतो. तर ठीक आहे म्हणजे. आणि ह्याच्यावर मला ऍक्च्युली आठवलं म्हणजे माझी बायको आणि मी दोघं वरुण ग्रोवरचे खूप फॅन आहेत. वरुण ग्रोवर म्हणजे तो कमेडियन आहे आणि देशद्रोही कमेडियन आहे आजकालच्या भाषेत जर बोलायचं तर त्याचा पिक्चर आला होता सुपर बॉयज ऑफ मालेगाव. म्हणजे तो स्क्रीन रायटर आहे त्या पिक्चरचा. तर आम्ही दोघं गेलो होतो मी आणि माझी बायको आणि दुपारचंच असं शोला गेलो होतो. तर आम्ही दोघं सोडून फक्त तिथे 2 कपल होते. ओके ओके. आणि ते पिक्चर बघायला नव्हते आलेले म्हणजे कारण ते अनमॅरिड होते ना. म्हणजे आम्ही दोघंच असं कपल होतो जे डिसबिहेव करत होतो कारण आम्ही मॅरिड आहे खूप टाइम पासून. आणि ते आपले मस्त रिक्लायनरवर एन्जॉय त्यांनी जास्त एन्जॉय केला मूवी थोडक्यात. ओके ओके. जरी आम्ही फॅन असतो तरी चांगला मूवी होता. पण मी रेकमेंड करेन आता जर लवकर रिलीज झाला तर सुपर बॉयज ऑफ मालेगाव नक्की जाऊन बघा. तो छान मूवी खरं खूपच भारी. बघितलं इन्स्पायरिंग आहे. तू बघितलं नाहीये पण बघायचं आहे मला किंवा स्टोरीवरती मी बऱ्यापैकी वाचलंय बघितलंय की इन्स्पायरिंग आहे म्हणून तो खूप खूप मस्त आहे. आता थोडस आपण मागे जाऊयात स्टोरीच्या आपल्या स्टोरीच्या. तुझं थोडंसं बालपण एकदा सांग ना मला की कसं होतं काय होतं. मला बेसिकली तेच जे सगळ्या क्रिएटर्सचा प्रॉब्लेम असतो की एक काहीतरी इन्फ्लेटेड सेल्फ इमेज मे बी घरच्यांनी केलेली असेल किंवा काय बनलेली असेल त्यामुळे असं वाटतं ना आपल्याला की मी स्पेशल आहे. ही गोष्ट मी पण मान्य करतो आणि ही नुकसान करणारी गोष्ट म्हणजे तसं बघायला गेलं तर असं वाटायचं मला की मीच खूप स्पेशल आहे. मग जरी अभ्यासात मी चांगला होतो म्हणजे मी फर्स्ट वगैरे यायचो स्कूलमध्ये तरी पण मला वाटायचं की काहीतरी वेगळं करायचंय. मग क्रिकेटचं मला वाटायचं की क्रिकेटर बनू. ते एक आहे ना मे बी आपल्या जनरेशन पासूनच थोडं फेमचं अट्रॅक्शन म्हण किंवा एक लार्जर दॅन लाईफचं अट्रॅक्शन. त्यावेळेस नव्हतं रे हे सगळं रील वगैरे त्यावेळेस एवढं नव्हतं की कारण आजकाल कसं लगेच कोणी पण फेमस होतं. त्यावेळेस म्हणजे बॉलिवूड स्टारच होते की जे बऱ्यापैकी फेमस राहायचे समजा. मग क्रिकेटचं वाटायचं मला की मी चांगला खेळतो. म्हणजे आमच्या एरियामध्ये बऱ्यापैकी खेळायचो मी अगदी. तरी आमच्या एरियामध्ये पण बेस्ट नव्हतो मी पण माझ्या डोक्यात असं होतं की मला क्रिकेट जमतं मी चांगला खेळतो वगैरे. तर तेव्हा असं होतं की क्रिकेटरच बनायचंय जसं सगळ्यांना बनायचं असतं आय गेस. मग क्रिकेटरचं मग हळूहळू कळत जातं की अरे नाहीये म्हणजे नाही का जर 2 तास उन्हात थांबल्यावर जमत नसेल तर मे बी हे प्रोफेशन नाही किंवा मग सावलीतलं क्रिकेट येईपर्यंत थांबावं लागेल. ते आहे. सो क्रिकेटचं मग झाल्यानंतर मग नाटकामध्ये मी 3रीत असताना एकदा भाग घेतला होता. ते आता शाळेत असं असतं ना की हुशार मुलांना टीचर सगळ्या गोष्टीत प्रमोट करतात. तर मग आय डोंट नो मला असं वाटत नाही की माझ्याकडे काय ऍक्टिंगची स्किल होती. पण मी बिकॉज 3rd मध्ये मग ते नाटक केलं मग कुठंतरी असं डोक्यात बसतं ना की हे मला जमतं. मग शाळेत पण मी नाटकामध्ये पार्ट घ्यायचो आणि अमेय वाघ जो आहे ना त्याची बहीण आमच्यासोबत असायची नाटकामध्ये. मग अमेय वाघ वगैरे आम्हाला शिकवायला यायचा. आणि मग 10वीत असताना आमचं नाटक जे होतं ते जिंकलं ते इंटर स्कूल एक हॉर्लिक्स ऍक्टिव्हिटी नावाचा मोठा इव्हेंट होतो पुण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांमध्ये फर्स्ट आला आमचं नाटक. आणि मग लोक काय शाळेत असं काय कोणाला अक्कल नसते कोण चांगलं ऍक्टिंग करतं किंवा नाही पण लोक येऊन म्हणतातच ना अरे तू चांगलं केलं. मग आपल्याला वाटतं मला पण मला ऍक्टिंग पण येते आता. मग ते होतं मग मला असं होतं की मग थिएटरमध्ये काहीतरी करू. मग थिएटरचं मी आय वॉज व्हेरी सिरियस अबाउट इट. फर्स्ट इयर सेकंड इयर मी थिएटर केलं बऱ्यापैकी पण मला मजा नाही यायची ऍक्टिंगमध्ये बिलकुल. म्हणजे ते स्पेशली थिएटरची जी ऍक्टिंग आहे ते खूपच घोकून घेतात तुझ्याकडनं एक सीन. तर मला मजा नाही यायची त्यामध्ये. मला मजा जास्त कशात यायची की आम्ही जेव्हा डिरेक्टर बरोबर बसायचो
स्क्रिप्ट एडिट करत बसायचो. अरे इथे हा जोक टाकू, इथे हे करू. मला तो पार्ट जास्त आवडायचा. हा म्हणजे ते विनोदोत्तम करंडक नावाची स्पर्धा असायची तेव्हा. तर त्याच्यामध्ये कशाबद्दल असायची? पुरुषोत्तम जसं आहे ना तेच, फक्त विनोदोत्तम मध्ये नाटकाची स्पर्धा, एकांकिकेची स्पर्धा. फक्त ह्यामध्ये फक्त कॉमेडी नाटक. तर त्याच्यामध्ये मी लीड रोल केला, पण मला काय एवढं आवडलं नाही ऍक्टिंग करणं. ते सगळं जसं मी बोललो ना, तेच प्रॅक्टिस करणं. पण मला रायटिंग मध्ये खूप मजा यायची की मी डिरेक्टर बरोबर आणि आमचा जो स्क्रीन प्ले नाही काय म्हणतात त्याला, स्क्रिप्ट ज्यांनी लिहिली होती त्याच्याबरोबर बसायचो, स्क्रिप्ट मध्ये चेंजेस करायचो. अरे इथं हा जोक टाकू. मग ऑब्व्हियसली त्याच्यानंतर मग लग्न वगैरे झालं माझं, लगेच पळून जाऊन वगैरे जे काय लग्न केलं. त्यामुळे मग जॉब करायला लागणार होता मला. म्हणजे कॉलेजमध्ये असताना रिलेशनशिप मध्ये होतो. फर्स्ट सेकंड इयर मी नाटक वगैरे केलं आणि नंतर मग माझी बायको आहे, आम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये. मग तिचंच ऐकत होतो 2 वर्ष. मग काय म्हणजे जास्त फ्रेंड्स वगैरेचं काय जास्त नाही मिळालं. हा, मग बाकीचं नाही जास्त. मग सगळं नाटकामधनं पण मी पार्ट थोडासा बाजूला घेतला. कारण मग आमचं असं होतं की आमचं लग्न होईल असं आम्हाला काय वाटतच नव्हतं. कारण कास्ट वेगळी होती, तिच्या घरून ऑपोजिशन होतं, तिचं लग्नाला ऑलरेडी बघायला स्टार्ट केली होती कॉलेजमध्येच. मग आमचं असं होतं की यार हे 2 वर्ष तरी आपण बेस्ट फ्रेंड तर होतो आम्ही आधी, सो की लेट्स स्पेंड विथ इच अदर. आणि मग माझं पण तेच होतं की यार इव्हेंच्युअली आपण ब्रेकअप होणार आहे, तर आपण एवढे चांगले फ्रेंड्स आहे, नंतर आपण टचमध्ये पण नाही राहणार आहे, कारण नाही राहायला पाहिजे टचमध्ये लग्न झाल्यावर. तर आमचं असं होतं की हे 1.5 वर्ष थोडंसं नाही का एकमेकांना टाइम स्पेंड करू. मग त्यामुळे मी नाटकामधनं वगैरे बाहेर निघालो. पण मग काय, मग जॉब वगैरे करायला लागलो. नंतर जॉब मग पकडला मी. जॉब बरोबर मग नाटक वगैरे करणं शक्य नव्हतं. म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मग किंवा असं जेव्हा कळलं की रजिस्टर मॅरेज केलंय आम्ही, की ठीक आहे आता लग्न झालंय, मग म्हटलं आता आपण परत एकदा नाटकाचं वगैरे एक्सप्लोर करू. मग नाटकाचं एक्सप्लोर केलं तर मला कळलं की हे नाहीये पॉसिबल जॉब बरोबर. कारण नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळा असतात आणि ते 50 जण असतो, बऱ्यापैकी डिसिप्लिन असते. आणि कसं असतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम की 15 जणांची वेळ एकत्र जुळली पाहिजे. आणि असे 15 जण जे ऍक्च्युअली प्रोफेशनल नाहीत, त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी. हा, प्लस नाटकामध्ये तुला माहितीये फायनान्शियली किंवा रेकॉग्निशन वाईज पण किती अवघड आहे. म्हणजे जे नाटकं आज पण लोक बघायला जातात ते ऑलरेडी फेमस असलेल्या लोकांचे. असं नाही कोणी की नाटकातनं खूप फेमस झाले, ते सिनेमा किंवा टीव्ही मधनच फेमस झालेले असतात. मग मला स्टँडअप बद्दल कळलं आणि मला ह्युमरचं तर आधीपासूनच होतं की जोक रिलेटेडच काहीतरी किंवा ह्युमर रिलेटेडच रायटिंग मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, हे क्लिअरिटी होती मला. ते फ्रेंड्स वगैरे पण मला म्हणायचे की म्हणजे काय शो ऑफ न करता सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे असं मला सगळे म्हणायचे बऱ्यापैकी. ओके, पण मग आता इथपर्यंत आपली स्टोरी आली, थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात आणि मग पुढे कंटिन्यू करूयात. बालपण कसं होतं? मित्रांसोबत इंटरॅक्शन म्हणा किंवा काय, ते कसं होतं? बालपण म्हणजे काय असं टिपिकल मिडल क्लास, लोअर मिडल क्लास ज्याला म्हणतात. चाळीत राहिलो होतो आम्ही सुरुवातीला. चाळीत राहायची वेगळीच मजा असते. अरे बेस्ट असतं. चाळीसारखं तर लाईफ नाहीये ऑनेस्टली. म्हणजे नंतर आम्ही बिल्डिंग मध्ये मूव्ह झालो, पण माझी आजी चाळीतच राहायची, ज्याला पुण्यात वाडा म्हणतात. वाडे जे असं मध्ये चौक असतो, 4 बाजूनी ते घरं असतात आणि कॉमन वॉशरूम असतं. पण दॅट वॉज द लाईफ. त्यामुळं म्हणजे मला ते तर आय फील लकी की आय वॉज एबल टू लिव्ह थ्रू दॅट. कारण जे चाळीत नाही राहत त्यांना माहित नसतं की किती इंटरॅक्शन असतं, की सगळ्यांची धार ते जे सगळ्यांना ओळखत असतात. एक्झॅक्टली. पण जे असं पुस्तकात लिहितात की कोणी कोणाच्या घरी जाऊ शकतं, ते लिटरली ट्रू आहे की सगळ्यांची दारं ऍक्च्युअली उघडी असतात. सो नॉट म्हणजे नाही का असंच बोलायची गोष्ट नाही रे. तर ते बेस्ट होतं. म्हणजे आजीकडं आम्ही जायचो सॅटर्डे संडेला. आप्पावळण चौकात वाडा होता. मग ते लपाछपी, क्रिकेट खेळणं. मग कात्रजला नंतर आम्ही घर घेतलं. मग कात्रजमध्ये वीकडेजला असायचो. कात्रजमध्ये पण असंच सगळे आपल्या बॅकग्राऊंडचेच पोरं वगैरे होते. म्हणजे साधीच घरं सगळ्यांची एकदम. मग क्रिकेट खेळायचं, लपाछपी खेळा, मग ते बॉलसाठी गज विका, कन्स्ट्रक्शन चालू असलेलं बिल्डिंगचे, ते सगळे कामं करा. असं सगळं बालपण होतं. म्हणजे मोस्टली चाळींमध्ये जे काय होतं की जे लपाछपी, जे काय आपले खेळायचं, दूरवाला आला की त्याच्या मागं जायचं. हे सगळं. मित्र कंपनी कशी होती? मित्र म्हणजे मोस्टली पोरच सगळे. मुलींचा काय लांब पर्यंत कधीच कुठंच संबंध नव्हता. पर्सनॅलिटीमुळे असेल किंवा जे काही सर्कमस्टन्समुळे असेल, मुलींचा काही संबंध नव्हता. कधी माझ्या शाळेच्या ग्रुपमध्ये पण कुठल्या मुली नव्हत्या. मला मुलींशी बोलता यायचं नाही बिलकुल. खूप ऑकवर्ड वाटायचं मला 10वी पर्यंत. 11वी मध्ये वगैरे पण नाही यायचं, पण मला आठवतं म्हणजे तोपर्यंत काही संबंधच नव्हता माझा मुलींशी वगैरे जास्त. पोरच आणि पोरांचं जे मग फालतूपणा असतो ते सगळं. मग असं कुठला किस्सा आहे समजा मित्रांसोबतचा की जो तुला
सगळ्यात भारी कॉमेडी आहे तुझ्यासाठी की यार तो मी नाही विसरू शकत समजा? फनी असंच काय, चाटेमध्ये आम्ही खूप म्हणजे मस्ती केली. चाटे कोचिंग क्लासमध्ये होतो मी, खूप मस्ती करायचो आम्ही. फेमस होते ना हा, तेव्हा कोचिंग क्लास नवीनच मला वाटतं संकल्पना होती. आणि चाटे सगळ्यात जास्त चाटे फेमस होतं. तर आम्ही चाटेमध्ये खूप मजा केली. म्हणजे आम्ही काय करायचो, आता ग्लास नाही इथे, पण ग्लासमध्ये पाणी भरायचो. आता हे ग्लास समज हा ग्लास आहे, ह्यात पूर्ण पाणी भरायचं वरपर्यंत. मग ते पिंपाचं झाकण असं ठेवायचं उलट, आणि मग हे असं लावून ठेवायचं. आता ग्लासमध्ये पूर्ण पाणी आहे, ग्लास म्हणजे स्टीलचा ग्लास. ओके. हा, स्टीलच्या ग्लासमध्ये पण नाही दिसणार ना तुला, पूर्ण असं उलटा ग्लास जरी, आणि त्यात पाणी भरलेलं आहे, कारण तू पिंपात घेऊन असं केलेलं आहे. मग सर बी राहायचे आणि त्यांच्या अंगावर पाणी उडायचं. ऑब्व्हियसली कळायचं नाही कोणाला. आम्ही मग हसत बसायचो, आम्हाला ती शिक्षा करायची. तर चाटेमध्ये खूप मजा यायची. म्हणजे ते माझ्या लाईफ मधले बेस्ट इयर्स होते, चाटे कोचिंग क्लास मधले जे 3 वर्ष होते. ते असे खूप किस्से होते चाटेमध्ये. ओके, म्हणून तुझ्या शोज मध्ये पण बऱ्यापैकी चाटेचा उल्लेख येत असतो. हा, ते येणारच, बरोबर. ते खूप म्हणजे त्या खूप मजा केलेली आहे तेवढे 3 वर्ष. ओके. नंतर मग ऑफिसला आल्यानंतर? ऑफिसला पण सेम माझी होते. म्हणजे पोरांबरोबर, म्हणजे काय असेल ते असो, मला मुलं म्हणजे मुलींबरोबर कसं बोलायचं ती स्किलच नव्हती म्हण, किंवा अजून पण एवढी नाहीये. तर ते लकीली गर्लफ्रेंड वगैरे झाली, म्हणजे माझी बायको, त्यामुळे ते झालं. पण ते आम्ही दोघं पण फ्रेंड्सच होतो ऍक्च्युली माझी तिची ओळख ह्याच्यामुळे झाली होती की तिची मैत्रीण मला आवडायची, आणि मी हिच्याबरोबर ह्याच्यासाठी ओळख केली होती की अरे तिच्या बरोबर सेटिंग लाव, माझी सेटिंग दुसरीकडेच लागली. हा, पण मग आमची ओळख वाढली, आम्ही फ्रेंड्स होतो, आणि मग इव्हेंच्युअली ते क्लोज अटॅचमेंट होती जास्त. नाहीतर मग जर मला असं असतं ना ही आवडते मला, तर आय वुड हॅव रुइन्ड इट. कारण ते काय मुलं असे जास्त मग नाही का सारखाच मेसेज कर, मागे लागल्यावर जास्त ना आपलं, आणि मग मुली ते टर्न ऑफ होऊन जातात ना की अरे यार खूपच मागे करतोय. हिच्या केसमध्ये तसं काय माझं इंटेन्शनच नव्हतं, त्यामुळे ते मे बी वर्कआउट झालं. ही स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे खरं तर. हा, म्हणजे बेस्ट जर काय टिप द्यायची असेल मुलींना इम्प्रेस करायची, तर हेच आहे की मागे नको करू, जस्ट बी की स्वतःच एक इम्पॉर्टन्स ठेव. अर्थात हे तेव्हा कळत नाही 15-16 वर्षाचं, कारण ते तर आहे, ते काय आता करणार. पण आय विश समबडी वुड हॅव टोल्ड मी दॅट तेव्हा. आणि त्याचा फायदा झाला ना आज? फायदा का नुकसान ते सांगता नाही येणार मला. ओके. चालेल. मग ऑफिसला आल्यानंतर नेक्स्ट? ऑफिसला काय, मग आमचं ऑफिस होतं तिकडे, ते ऑफिसच्या एक वेगळ्या नावाची कंपनी होती. तर ती कंपनी एवढी बाहेरची कंपनी होती, फुल पैसे होते त्यांच्याकडे, आणि इथं काम वगैरे जास्त नव्हतं. 2 वर्ष मी ऍक्च्युअली जॉईन मी ॲज अन HR केलं होतं. काय कॉलेजमध्ये आपल्याला काय अक्कल नसते, मग HR कूल वाटायचं, मग HR बनायचंय मला. 2 वर्ष HR म्हणून काम केलं, पण मग कळलं मला की हे नाहीये मला यात काय मजा नाही येते. मग मी ऑफिसमध्येच IJP म्हणून असतं, इंटरनल जॉब पोस्टिंग. मोस्टली HR तर मुली असतात ना? हा, मुली असतात, पण काय माहिती मला असं का वाटलं. मला वाटायचं, मी तुला बोललो ना मला सायकोलॉजी आवडायचं, मला वाटायचं HR मध्ये काहीतरी सायकोलॉजी लावतात HR लोक, की ह्या एम्प्लॉईला असं करायचं. काय नसतं, HR काय नाही करत असलं, कुठं काय सायकोलॉजी वरचे जे सांगतात ते करायचं असतं. फक्त जे टॉपचे HR असतात मे बी दे गेट टू डिसाइड द स्ट्रॅटेजी, पण बाकीचे HR तर म्हणजे क्लरिकल जॉबच असल्यासारखं आहे. मग ते HR केलं, मला काय एवढी मजा नाही आली. पण त्या HRच्या जॉबमुळे मला, आधी मी बिलकुल हॉलिवूडचे मूवीज पाहिले नव्हते, मला माहितीच नव्हतं की हॉलिवूडचे पिक्चर किती भारी असतात. मग तिथे एवढा टाइम असायचा, पण मला ॲज अन HR लिटरली अर्धा 1 तास काम असायचं, आणि मग मी दिवसभर पिक्चर बघत बसायचो ऑफिसमध्ये. म्हणजे ना IMDb टॉप 250 माहिती ना तुला, ते त्यांचे पहिले 250 मूवी, हा, त्यातले मी जवळजवळ 100 मूवी ऑफिसमध्ये बघितले असतील. 100 नाही, मे बी 70 मूवी तरी बघितलेच असतील. आणि मग तेव्हा मला HR मुळे मला जास्त इंटरेस्ट आला फिल्म्समध्ये. तर HRचा जॉब त्या दृष्टीने स्वतःचे दुसरे पॅशन एक्सप्लोर करायला चांगला जॉब आहे. तर मग HR मध्ये खूप मी झोपायचं. अरे माझे तर व्हिडिओ आहेत माहितीये का, माझ्या कलिग्सकडे व्हिडिओ आहेत की मी ऑफिसमध्ये झोपलोय, आणि असा झोपलोय असा. काय करणार ना, तुला कामच नाहीये दिवसामध्ये, 1.5-2 तासात तुझं काम संपलं. मग मस्त वाटायचं म्हणून मला. अरे ते कंपनीचे खूप भारी किस्से. तर ही कंपनीचं बेसिकली काय होतं, यांच्याकडे पैसे खूप होते, बाहेरची कंपनी होती, आणि ते म्हणजे स्टँडर्ड एवढे काय नव्हते, काम जास्त नाही. मग आम्ही दिवसातनं, आणि आम्हाला किचनचा ऍक्सेस होता, सारखं जाऊन सँडविच बनवणार किचनमध्ये, मॅगी बनवणार, सगळ्यांसाठी बनवणार, 20-20 कप चहा बनवणार पूर्ण टीमसाठी. CS खेळायचो कंपनीमध्ये. काय जण पॉन डाउनलोड करायचं ऑफिसमध्ये, कारण काय छोटी कंपनी होती, एवढं काही सिक्युरिटी मेजर्स नव्हते. आणि आम्ही नाही का CS खेळणारे, आम्हाला असं स्वतःबद्दल गर्व वाटायचं की अरे आपण असं छपरी तरी नाही का ऑफिसमध्ये पॉन डाउनलोड करतोय, आपण फक्त CS खेळतोय, असं आम्हाला हे होतं तेव्हा की अरे किती चांगले आपण.
ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये टॉरेंट टाकायचे, सिरीज डाउनलोड कर, म्हणजे एन्जॉय करायचे पैसे. बेस्ट अरे म्हणजे लिटरली नाही का देवानी असं होतं की बाबा तू कॉलेज मधनं डायरेक्ट वर्क लाईफ मध्ये नको, हे थोडा कसं नाही का कुशनिंग घे, मजा कर. आणि ऑब्व्हियसली ती कंपनी बंद पडली मग, कारण काय बंदच पडणार ना असं असल्यावर काय होणार. त्या कंपनीमध्ये मी होतो 5 वर्ष टोटल. 2 वर्ष HR म्हणून काम केलं, मजा नाही आली, मग स्विच केलं ऑपरेशन्स म्हणून एक हे होतं ऍड ऑपरेशन्स नावाचं एक ऍड टेकचं स्पेसिफिक फंक्शन आहे, त्यामध्ये होतो मग मी 3 वर्ष. ते मजा खूप केली त्या कंपनीमध्ये, पण मग ती कंपनी बाहेर पडली तेव्हा कळलं की अरे आपल्याला काहीच येत नाही. म्हणजे आपला एक फ्रेशर 6 महिन्याचा जेवढा एक्सपिरियन्स असतो तेवढंच आपलं नॉलेज आहे. मग तिथनं पुढं मग थोडं काम करावं लागलं पगारासाठी. ओके. आणि त्यानंतर मग कुठल्या कंपनीत स्विच झाला होता? मग एक मुंबईची कंपनी होती, ते ॲप्सकॉन बद्दल बोललो ना तुला मी. तर मी एक्झिस्टिंग पॅकेजपेक्षा काय सीन होता नेमका तो? एक्झिस्टिंग पॅकेजपेक्षा एकतर कमीवर त्यांनी मला घेतलं होतं, पण मी घेतलं कारण आमची कंपनी बंद होत होती ना, म्हणजे ऑप्शन नव्हतं. आणि माझ्या घरी कोण अर्निंग मेंबर नव्हतं दुसरं, माझं लग्न पण झालेलं होतं. सो मग मी घेतला तो जॉब. चल मुंबई तर मुंबई, एक हातात नोकरी घेऊ आणि मग पुढे बघू. मग गेलो, पण मग कळायला लागला ना ती कंपनी पण फ्रॉडवर चालली बऱ्यापैकी. मग आम्हाला एम्प्लॉईज पण सगळे शिव्याच घालायचे की अरे हा असंच करतो, फ्रॉड आहे, कधी पण बंद होऊ शकते कंपनी. आम्हाला पण काय पण प्रॉमिसेस केलेत की एवढा व्हेरिएबल पे देणार आहे, पण मागच्या वर्षी पण दिला नाहीये. मग असं कळायचं की अरे हा ॲप्सकॉन झाला. मग असं होतं की अरे हा इथे जर तू प्रॉपर रितसर रिझाईन करून बसला. तुझे डॉक्युमेंट्स वगैरे काय नव्हते का त्यांच्याकडे? ओरिजिनल डॉक्युमेंट काय नव्हते दिलेले. ते चांगलं. त्यांनी 1 वर्षाचा का 2 वर्षाचा बॉन्ड साईन केला होता की त्याच्यापर्यंत तू रिझाईनच करू शकत नाही. मग काय करणार तू अशा कंपनीमध्ये? आणि असं पण कळलंय तुला की जे तुझी सॅलरी आहे त्याचा मेजर एक सिग्निफिकंट पोर्शन व्हेरिएबल आहे आणि तो ते लोकांना देतच नाहीये. मग लोक असेच रिझाईन करायचे की डायरेक्ट निघालच, आज तुझ्यावर काम करते, तुला कळलं उद्या दुसऱ्या कंपनीत जॉईन झालं. मग तिकडनं मग रिझाईन न करताच मी निघालो, कारण हे असं फ्रॉड होतं, माहिती होतं असं आहे की परत आणि तुम्ही वरनं मला 2 लाख रुपये द्यायचे का मी बॉन्डचे. सो मग निघालो मी तिकडनं असंच. म्हणजे मला ऑफर लेटर आलं कंपनीकडनं दुसऱ्या, आणि ती मुंबईत होती आणि ही पुण्यात होती. मला तर पुण्यात यायचंच होतं, माझे आई वडील पुण्यात होते. आणि म्हणजे इथं 9,000 रुपयात तेव्हा एकदम लॅविश भाड्याची रूम यायची. मग काय ॲप्सकॉन केलं, मग लॅपटॉप वगैरे ठेवला, जे काय कपाट सगळं त्यांचं सामान ठेवलं, घरी आलो आणि मेल केलं दुसऱ्या दिवशी की उद्यापासून नाही येणार. ते ती स्टोरी होती कंपनीची. मग त्यांनी काय लिगल नोटीस वगैरे पाठवल्या, पण मला या ठिकाणी माझ्या सर्व घातलेल्या ॲप्सकॉन डीलला सांगायचं की घंटा तुमचं कोणी काय काढू शकत नाही. ते लोक लेटर पाठवतात तुम्हाला, ओरिजिनल डॉक्युमेंट जर तुम्ही दिलेले नसतील. ऑफर अरे तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर नाही मिळणार, पण ते पण PDF एडिटर नावाचा प्रकार एक आहे. सो बॉन्ड वगैरेचे भीती दाखवतात कंपनीज की हा बॉन्ड साईन केला, तो बॉन्ड साईन केला, काही नाही करू शकत. इंडियामध्ये फोर्स नाही करू शकत. तुम्हाला जर काम नाही करायचं एका ठिकाणी तर कोणी तुम्हाला लिगली फोर्स नाही करू शकत. त्यांनी मला लिगल कंपनीकडनं नोटीस पाठवल्या की आता असं तुझ्यावर ऍक्शन घेणार, तसं पण काही नाही. सो मी निघालो आणि प्रॉपर कंपनी गेलो. आणि हे लेजिटच नाही, म्हणजे तू कुणाला मर्जी विरुद्ध एका ठिकाणी कामाला नाही करू शकत, फोर्स्ड लेबर टाईप. नंतरची कंपनी माझी खूप चांगली होती, मीडिया ओशन म्हणून. 5 वर्ष तिथं काम केलं मी, आणि माझे फ्रेंड्स पण खूप भारी झाले तिथं. मॅनेजमेंट कंपनी होते का हे म्हणजे त्यांचे प्रोडक्ट ऍडव्हर्टायझिंग एजन्सीजला साठी ते सॉफ्टवेअर बनवायचे. तर ते मॅनेजमेंट बरोबर पण माझे सगळे चांगले फ्रेंड, म्हणजे चांगले रिलेशन्स होते, वर्क कल्चर चांगलं होतं, आणि फ्रेंड्स वगैरे पण माझे चांगले झाले तिकडं. मस्त एक्सपिरियन्स होता तो. आणि मग त्यानंतर कॉमेडी कशी? कॉमेडी तर चालूच होतो. त्या पहिल्या कंपनीमध्येच मी जे मूवीज वगैरे एक्सप्लोर केलं तिथंच मग खूपच वेळ असायचा. 6ला वगैरे निघायचो आम्ही ऑफिसमधनं. मग मला ह्युमरमध्ये तर इंटरेस्ट होता. मग मी फोटोग्राफी ट्राय केली, मला जमलं नाही. नाटकाचं केलं, जमलं नाही. एक शॉर्ट फिल्म बनवली होती आम्ही, स्केच. TVF तेव्हा नवीन आलो होतो ना, तर आम्ही TVFच्या नावाने काहीतरी चालू केलं होतं, असंच TVF टाईपच काहीतरी नावाने, इंडियन मीम्स प्रोडक्शन्स म्हणून. तर मग ते केलं. ते पण कळलं की इतकं काय नाही, म्हणजे खूप एफर्ट आहे त्यामध्ये. म्हणजे डिरेक्शन आवडायचं मला की अरे मी बनवणार, फिल्म मेकिंग करणार, पण खूप एफर्ट आहे. मग स्टँडअप तर मग असं आहे की स्वतःच्या जीवावर ना सगळं. म्हणजे तुला कोण रायटरची गरज नाही, एडिटरची गरज नाही, काहीच. तू जा, तुझं ओपन माईकमध्ये परफॉर्म कर, ये. मग ते जॉब करणाऱ्यांसाठी चांगलं होतं ना, साईड बाय साईड करायला. ते आहे. मग ते स्टार्ट केलं. आणि अशी कुठली गोष्ट आहे समजा स्टँडअप कॉमेडियन्सच्या बाबतीत की जी लोकांना थोडीशी काय म्हणतो आपण माहिती नाहीये किंवा थोडंसं मिथ आहे, असं काही म्हणू शकतोस?
लोकांना असं वाटतं एक तर सगळ्यांना काय वाटतं मीच पण स्टँडअप कॉमेडी करू शकतो, आणि मोस्ट कॉमेडियन त्याच्यामुळेच येतात या इंडस्ट्रीमध्ये, दुसऱ्यांना बघून अरे हे तर किती इझी आहे, मी तर माझ्या मित्रांना हसवतो, मी पण करू शकतो. ही मिथ आहे. पण कारण मित्रांना हसवण्यामध्ये काय, हसवण्याचं 2 पार्ट आहेत. एकतर एक असतं की कॉन्टेक्स्ट सेटिंग. समज तुझा कोणतरी चांगला फ्रेंड आहे, तुम्ही 3 जण बसलेत, तर तू एक कोणतरी जो आहे तो सारखा पैसे समज चेंगटपणा करतो, आणि तू त्या रिलेटेड काहीतरी जोक मारला की अरे भाऊ आता ही उरलेली कोशिंबीर पण पार्सल करणार का, बेस काहीतरी. तर ह्या जोक वर्क व्हायला तुझ्या मित्राला हे माहिती पाहिजे की हा चेंगट आहे आणि हा असं सगळं, मग तुझी पंचलाईन वर्क होते ना. पण स्ट्रेंजर्सच्या केसमध्ये काय आहे की ह्यांना काहीच माहित नाहीये तुझ्या लाईफ बद्दल, तर तुला ते कॅरेक्टर सेटिंग वगैरे पण करायचंय आणि मग त्यांना तो पे ऑफ द्यायचा आहे. आणि कॅरेक्टर सेटिंगला तू 5 मिनिटं नाही लावू शकत. इथं 3 जणांमध्ये तुझं अख्खं आयुष्य तुला कॅरेक्टर सेटिंगला मिळालेलं आहे, मग तू फक्त एका लाईनवरती लाफ मिळवतोय. पण इथं ते कॅरेक्टर सेटिंग असं नाही व्हायला पाहिजे की तू बोर झाला नाही का, तू सगळं सांगत बसला, मग एक काहीतरी पानचट तू जोक मारला आणि मग हसले. ते तुला मिनिमम वर्ड्समध्ये करायचंय. तर तो खूप मोठा चॅलेंज आहे की ते तू कसं करतो. चॅलेंज म्हणण्यापेक्षा तो क्राफ्ट आहे. दॅट इज व्हॉट यू हॅव टू लर्न. जसं पेंटिंगमध्ये काहीतरी शिकावं लागतं ना की कुठला कलर थिअरी वगैरे, तर हा क्राफ्टचा पार्ट आहे की कमीत कमी शब्दांमध्ये सेटअप कसं करायचं. पण मग तिथं त्या टायमाला कसं हँडल करतोस तू, समजा की आता तुझं काम कॉमेडी करणं आहे, लोकांना हसवणं आहे समजा, पण आपण एखादा जोक करतोय आणि लोक हसतच नाही, ती फेस कशी हँडल करायची की क्राऊड आहे, आपण जोक करतोय कोणी हसतच नाही. ते विथ टाइम होत जातं. अरे कारण तुझं 100 वेळा 200 वेळा, तर मी तर 600-700 वेळा शोज केलेले, तर विथ टाइम तुला कुठल्या पण गोष्ट म्हणजे क्रिकेट म्हण किंवा कुठलंही काम हे होत जातं, ऑटोमॅटिक इव्हॉल्व्ह जातं तुझ्या ब्रेनमध्ये. तुला पण कळत नाही की तू हे शिकलाय स्किल. जसं क्रिकेटमध्ये तू रोज स्पिन खेळला, म्हणजे एक पहिल्या दिवशी मी तुला जमणार नाही, किंवा फास्ट खेळला तू फास्ट बॉलरला, पहिल्या दिवशी तुला अवघड जाईल, दुसऱ्या दिवशी, पण तिसऱ्या 4थ्या 50व्या वेळेला ना काहीतरी असं तुझ्या ब्रेनमध्ये जजमेंट लागतं की हे करायचं हे नाही करायचं, की बाबा बॅट एवढ्याच्या एवढी चालवायची. तुला कोणी विचारलं तर तुला सांगता पण येणार नाही की मी ग्रिप हलकी करतोय फाईन थर्ड मॅनला मारताना. राईट, सबकॉन्शियस लेवलला तुझं ब्रेनच ते पॅटर्न शिकतं की अरे हा शब्द इथे चढवून आवाजात बोलल्यावर लाफ मिळू शकते, किंवा इथे मला हळू बोलावं लागणार आहे, स्पीड हळू करावं लागणार आहे. आणि मग ते पण यू आर सो यूज टू पीपल नॉट लाफिंग. ओपन माइक्स मध्ये 3 लोकांसाठी करतोय तू, 4 लोकांसाठी, की तुला माहिती होतं की कसं हँडल करायचंय. आणि कोविडच्या काळात तू नेमका कुठं होतास? कोविडच्या काळात घरीच होतो मी. तेव्हा जॉब होता माझा, मग आयटीचं तेव्हा सगळ्यांना वर्क फ्रॉम होम होतं, घरूनच काम होतं, चालू होतं. कोविडच्या काळात मग मी खूप ऑनलाईन वगैरे कॉन्टेंट टाकलं. तेव्हाच ऍक्च्युली मला बूस्ट मिळाली. म्हणजे मी खूप टाइम पासून करत होतो. कोविडच्या काळात मी एक रील टाकली होती, त्याच्या आधी माझे काही जास्त फॉलोअर नव्हते. मग एक रील टाकली होती मी UPSCची, मग त्याला 20 मिलियन झाले व्ह्यूज. सो बेसिकली 10 दिवसात मग 3,000 पासून 50,000 फॉलोअर झाले. आणि तेव्हा इट वॉज अ बिग डील ऑल्सो 2021 मध्ये. मग थोडं मग मी काय म्हणतात त्याला फुल टाइमचा विचार पण करायला लागलो की ऍटलिस्ट एक काहीतरी वाट आली आहे. आता मला सांग की तू कॉर्पोरेट मध्ये जॉब केलाय, बरोबर, आणि कॉमेडी पण केली, तर अशी कुठली सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये की कॉर्पोरेट लाईफ मध्ये आणि कॉमेडी मध्ये? सिमिलॅरिटी अवघड आहे. ओके, पॉलिटिक्स आहे दोन्हीकडं. म्हणजे कुठलं पण जे आपल्याला असं वाटतं ना पॉलिटिक्स फक्त ऑफिसमध्ये, पण मग कॉमेडीमध्ये कसं काय पॉलिटिक्स आहे ते नाही कळत मला. पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्स नाही सच, पण असं की पीपल मॅनेजमेंट म्हणतो ना आपण, लोकांचे रिलेशन्स कसे आहेत तुझे, यावर खूप ठरतं की तू सक्सेसफुल होणार आहे का नाही. जसं आता बघ ना, तुला मुंबईच्या दिल्लीच्या त्या ह्याच्यात समजा रेकॉर्ड करायचं, तिथं बस्ती वगैरे करतात, तुला माहिती आहे की या प्रॉपर्टीमधून मी व्हिडिओ काढला तर एक सर्टन क्वालिटी येईल, आणि लोकांना पण ह्याचं ब्रँड माहिती आहे ना ते की अरे बस्तीचा व्हिडिओ होता, तिथून तू सेम व्हिडिओ तू दुसरीकडून टाक, सेम व्हिडिओ तू इकडून टाक, इकडून खूप तुला चांगली रीच मिळणार. कारण लोकांच्या मनात परसेप्शन आहे की हे कोणतरी भारी आहेत इथं करणार आहे, तर ते पण कोणतरी मॅनेजच करतं ना, तिथं माणूसच बसले ना जो डिसाईड करतो इथं कुणाला द्यायचं. तर हाऊ डू यू मॅनेज दॅट गाय, तुझे रिलेशन कसे आहेत त्याच्याबरोबर हे पण ठरतं ना. कारण कॉमेडीमध्ये असं दाखवायला तुला नाही ना सर्टिफिकेट की मी हे केलं म्हणून मी चांगला आहे. ते आहे, जो डिसिजन मेकर आहे त्याच्या मनात चांगलं पाहिजे ना, तू त्याला वाटलं पाहिजे की हा वर्थ आहे. मग तो पार्ट आलाच. जसं ऑफिसमध्ये तुला बॉसला माहिती पाहिजे की तू चांगला आहे, भले तू काम कसं कर. सो हे पार्ट आहे दोन्हीकडे, सगळीकडेच आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की इकडंच फक्त पॉलिटिक्स आहे, लाईफ मध्ये जिथे माणसं आहेत तिथे पॉलिटिक्स आहे. ते आहे, पण ते जस्ट वाटत असेल ना की यार किती दिवस चालले. हो, मग काय ती भीती तर कॉन्स्टंटली ड्राईव्ह करते. पण भीती की यार आज परत
स्टँडअप कॉमेडीज म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये येते की जे आर्टिस्ट लोक असतात त्यांच्या मनात एक कुठेतरी कोपऱ्यात असतं समजा, खूप इन्सिक्युरिटी असते. बरोबर. पण ते आता AI मुळे काय झालं माहिती का, IT मध्ये पण सेफ नाही. त्यामुळे पहिलं असं होतं मला की क्लिअर डिसिजन होतं की IT म्हणजे सेफ आणि स्टँडअप म्हणजे सेफ नाही. पण आता असं की यातून मला ते आठवलं की यार मित्र आहे, मला कमी मार्क पडले ठीक आहे, समोरच्या पेक्षा माझंच म्हणजे माझ्या पुढे हे 2 चॉईसेस होते ना, इकडे जायचं का इकडे, स्वतःलाच की ही सेफ्टी. म्हणजे दॅट टाइम IT यूज टू स्टँड फॉर सेफ्टी अँड स्टँडअप वॉज की तुला आवडतंय म्हणून करतोय पण रिस्क आहे. पण आता असं झालं की IT मध्ये पण माहित नाही, मी मे बी सेफ्टी म्हणून IT मध्ये गेलो आणि तिकडं काय झालं तर, असं एक डाऊट आहे मनामध्ये. पण ऑब्व्हियसली ॲज अन आर्टिस्ट उद्या काय होईल तुला माहितीच नाहीये पैशाचं. मग एकच वे तुला इन्सुलेट करायचं की कामच करत राहायचं कंटिन्यू. ह्याच्या उपर तर तू काय करू नाही शकत की कंटिन्यू काम करणंच करू शकतो. येस. आणि तू HR जॉब मध्ये पण होतास. सो HR आणि कामाचा तसं काय संबंध आहे असं कसं काय म्हणतोस तू? नाही म्हणजे मी जिथं HR ला होतो तिथे काम कमी होतं खूप. आणि तुला माहितीच आजकाल सगळीकडे HR वरती जोक मारतात. तर माझ्या केसमध्ये त्या कंपनीमध्ये ते ट्रू पण होतं, पण सगळीकडे तसं नाही. ऑब्व्हियसली HR आजकाल खूपच कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे. आणि कारण पेरोल सॉफ्टवेअर वगैरे आलेले आहेत. मग पेरोल सॉफ्टवेअर आले, बरंच जे काय म्हणतात रेपिटेटिव्ह टास्क जर ऑटोमेट झाले तर जे काय उरतं ते मग चॅलेंजिंग असतं ना, मग ते तुला करावंच लागतं. आणि आता तर खूप HR वरती प्रेशर आहे, कारण HR कमी आहेत आता प्रत्येक कंपनीमध्ये पर कॅपिटा, पर एम्प्लॉई. HR लोकांचं एक काम असतं समजा की नवीन लोकांना हायर करणं, ते पण तू केलंस की कसं? मी खूप कॉल्स करायचो. म्हणजे मी पहिलं तर नवीन असताना रिक्रुटमेंटच माझा मेन फंक्शन होता. 50 कधी कधी जेव्हा रिक्रुटमेंट ड्राईव्ह असायच्या 50 100 कॉल दिवसातून करायचो मी. मजा पण घेत असेल लोकांची? नाही मजा नाही घ्यायचो, कारण मला माहिती नाही की जॉब ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते लोकांना, की ते खूप म्हणजे नाही का लाईफ और डेथ आहे रे ते गोष्ट. कारण मी पण लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून होतो. मला माहिती आहे की जॉब इज वन वे टू गेट आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि त्या सेंटिमेंटनी कोणतरी बोलतंय ना, आणि आपल्याला माहिती असायचं ना की रिजेक्ट केल्यावर कसं वाटतं किंवा काय. तर मी तर मेल्स पण रिजेक्शनचे मेल्स पण करायचो, जे बऱ्याच कंपनी म्हणतात ना गेट बॅक टू यू, आणि मग करत नाही. मी ते करायचो की अरे यार एवढी ड्युटी ह्या पोझिशनवर तू आहे तर की डोंट बी दॅट गाय ज्याला तू शिव्या द्यायचंस. बरोबर. सो बोर व्हायचं, मला इरिटेट व्हायचं स्क्रीनिंग मध्ये. पण कॅन्डिडेट जिथं इमोशन लोकांचे इन्व्हॉल्ड आहेत ना, कंपनीवाला मी खूप चुना लावेल. कारण कंपनी कोणतरी मोठ्या पर्सनची, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहेत, ज्याला घंटा काय फरक पडत नाही, तो आता गोल्फ खेळतोय, जो कोण ओनर आहे तो. पण हे लोक तर आपलेच लोक आहेत ना. पण ही गोष्ट तू म्हणजे छान बोललास, आणि ही नोटीस करायसारखी पण आहे की जर समजा एखाद्या वेळेस जर तुम्ही एखाद्या कंपनीतून जर रिजेक्ट झालेले असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला नाही विसरत, किंवा तुमचा जो बॅड इंटरव्ह्यू जर गेलेला असेल खराब वाला, तर तो तुम्ही लाईफ टाइम नाही विसरत. हो, नाही विसरत. आणि त्या माणसाला शिवाय पण देतो. म्हणजे जर फेअर इनफ जर ते झालेलं नसेल तर. बरोबर, नसेल फेअर तर देतोच. अर्थात मी डिसिजन मेकर नव्हतो स्क्रीनिंग मध्ये वगैरे. बरोबर. कॅम्पस ड्राईव्ह मध्ये आमचं हे असायचं की ग्रुप डिस्कशन वगैरे मध्ये जज करा की कोण काय. आणि मी खरं तर तेवढा केपेबल नव्हतो रे. मी स्वतःच 21 वर्षाचा असताना ग्रॅज्युएट झालोय. 22व्या वर्षी मी लोकांचे कॅम्पस ड्राईव्ह घेतो. आणि कधी कधी असं असतं की ती मुलं इंजिनिअरिंगची वगैरे तर ती माझ्यापेक्षा ऍक्च्युली मोठी आहेत, कारण मी तर BSc करून आलो ना 3 वर्षाचा. ती मुलं कधी कधी रिपीटर, ते 22-23 वर्षाचे आहेत, आणि मी तिथं बसून जज करतो की ह्याला घ्यायचं का ह्याला घ्यायचं. सो काय असं मी केपेबल होतो असातला भाग नाही, पण आता ते काम होतं माझं. मला तर खूप भीती पण वाटायची जेव्हा ते मला बोलायला सांगायचं ना, कंपनीचं प्रेझेंटेशन दे वगैरे. मला वाटायचं अरे यार मला नाही जायचं स्टेजवर बोलायला, की नाही का कंपनीची माहिती सांगणं वगैरे. तर ते होतं, मी रिक्रुटमेंट वगैरे खूप केली. मला ते आवडायचं नाही पण करणं. ते खूप काय म्हणतात कॉल सेंटरचंच काम होतं. मी माझ्या स्टँडअप मध्ये एक जोक पण आहे की रिक्रुटमेंट इज ग्लोरिफाईड कॉल सेंटर, ओनली डिफरन्स इज वो लोग सिम कार्ड बेचते, हम लोग जॉब प्रोफाईल. बरोबर आहे ना. आणि ह्याच्यावर रिक्रुटर खूप असतात. जेव्हा पण मी शोज मध्ये करतो ना माझ्या, रिक्रुटर त्याच्यावर खूप असतात, कारण त्यांना माहिती आहे ना की तो त्यांचा पण पेन पॉइंट आहे. म्हणजे माझ्या केसमध्ये असं व्हायचं की माझं इकडे होतं ना 2 लफडी चालू होते, स्टँडअप आणि जॉब आणि जॉबच्या बाबतीत. म्हणजे इथे तरी पब्लिकली तरी. पण मग काय व्हायचं, बऱ्याच वेळेला मी ओपन माईक मध्ये आणि कॉल चालू आहे ऑफिसचा, तर मग मी इकडे स्टेजवर जायच्या आधी कॉलवर बोलतोय. म्हणजे लाफ्टर चॅलेंज जेव्हा मी केलं होतं ना, इनफॅक्ट लाफ्टर चॅलेंजच्या सेटवरून मी इश्यूज रिझॉल्व्ह करत बसायचो की अरे बाबा शूटला आता 2 तास आहे, आणि मग मी तिकडे सेटवरती बसलोय, ते तोफ बीफ आहे याच्यामध्ये स्टँडअप तो सेट जो आहे लाफ्टर चॅलेंज, तोफा बिफा उडतात आहे ना, तर त्याच तोफे शेजारी मला आठवतं जेव्हा पण मी बघतो ना ती तोफ उडलेली वगैरे व्हिडिओज मध्ये,
दुसऱ्या कोणाचा, की त्या तोफाच्या शेजारी बसून मी ऑफिसचे इश्यू रिझॉल्व्ह करत बसायचो, की अरे ऐसा करना है वैसा करना है नाही का. आणि तिकडे ते समोर ते प्रॅक्टिस करतात ते लाफ्टर चॅलेंज मधला बँड वगैरे, तर ते खूप व्हायचं माझं. बाईकवरनं खूप कॉल्स घेतलेले आहेत मी ओपन माइक. म्हणून तू इथेच, कारण तेवढं द्यावं पण लागतं रे. लोकांना आज समजा दिसतं की एवढं मोठं नाव आहे, कॉमेडी करतोय, लोकांना आवडतोय, पण त्याच्या मागे डेडिकेशन असतं. म्हणजे खूप डेडिकेशन लागतं, स्पेशली ह्या फील्डमध्ये तर लागतंच. डेडिकेशन नाही म्हणता येणार ऍक्च्युली, बेसिकली तुला रिझल्ट डोळ्यासमोर नसताना एफर्ट घेणं, की तुला माहित नाही हे केल्याने खरंच काय होणार आहे का नाही. जिथं तुला माहिती आहे की इथे समज मी 100 किलोमीटर चालल्याने माझा एवढा वेट लॉस होणार आहे, मग तू स्वतःला मोटिवेट करू शकतो. पण हे जे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये युआर शूटिंग इन द डार्क, तुला माहितीच नाही की हे केल्याने काय होणार आहे का नाही. आणि खरं तर आज थोड्याशा गोष्टी ग्लोरिफाय होत आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की कॉन्टेंट क्रिएटर आहे, युट्यूबर आहे, स्टँडअप कॉमेडी, हे आज भारी वाटतंय. हेच जर तू 4-5 वर्ष आधी जर एखाद्याला सांगितलं की अरे मी हे करतोय, लोक असे विचित्र नजरेने बघायचे. हो नाही, आता पण जर तू पैसे त्यातनं कमवत नसेल तर अजून पण लोकांना असंच वाटणार की तू टाइमपास करतो. तर तो राहगीर माहितीये का तुला? हो माहिती आहे, फेवरेट आहे माझा. तुला आवडतो तो? त्याचे गाणे आवडतात. सो राहगीर आणि मी एक शो केला होता ह्याला जिम कॉर्बेटला. ओके. तर आम्ही तेव्हा आमचं खूप भेटलो वगैरे होतं. तर सॉंग आहे ना त्याचं, ते आदमी चुती आहे किंवा बरेच त्याचे गाणे. सो तेव्हा आम्ही खूप बोललो होतो आणि मी त्याला ही गोष्ट सांगायचं अरे की भाई ये कितना अनफेयर है कि लोग 8-8, 9-9 घंटे काम करते और हम लोग आधा घंटे 40 मिनट करते, उसको हम लोग को इतना पैसा देते कि जो लोगों को महीने की सैलरी होती है. तो ये अनफेयर लगता है मेरे को कभी कभी बहुत ऐसा. तर त्यांनी खूप भारी गोष्ट सांगितली होती मला. तो म्हणला कि वो पैसा उस 40 मिनट का नहीं है, एक तो तूने डेडिकेशन से अपना क्राफ्ट निखारा, वो तो लेकिन उन्होंने भी किया, इंजीनियरिंग वगैरह किया, पढ़ाई किया है ना, बट वो पैसा किस चीज़ का है कि जब तुझे पता नहीं था कि आगे तुझे सक्सेस मिलने वाला है या नहीं, फिर भी तूने इसमें जाने की रिस्क ली, वो पैसा उस रिस्क का है, वो मेहनत का पैसा नहीं है कि तू एंड रिजल्ट ना दिखते हुए भी एफर्ट करता रहा उस चीज में, जो कि क्या पता ना, मे बी इट्स ऑल अ वेस्ट, मे बी 5 साल तूने ऐसे ही गवा दिए है ना. तो वो जो भी पैसे मिलते हैं वो उस रिस्क के पैसे, वो उस 40 मिनिट के पैसे नाही. आणि ते एवढं मला रेझोनेट झालं होतं ना त्यावेळेला की अरे कसलं परफेक्टली ह्याने डिस्क्राईब केलं ती गोष्ट. आणि बरोबर आहे ना, रिस्क तर आहेच, पण मग लोकांचं आपण म्हणतो ना की काय म्हणतो अपोजिशन म्हणू शकतो, तेवढं स्ट्रगल पण राहतं ना की प्रत्येकाचं सांगत बसावं त्यांना की यार मी करतोय आणि लोक म्हणतात करू नको, काय फायदा नाही, काय फायदा नाही, तरी आपण करत जातो. बरोबर, ते आहे. ती पण एक गोष्ट मला वाटते समजा त्याच्यामध्ये ऍड कराविषयी. लकीली माझ्या केसमध्ये मला घरून कधीच ऑपोजिशन नव्हतं आणि मी पण घरनं ऑपोजिशन होईल असं काय केलं नाही. म्हणजे पैसे मिळत नसताना जॉब्स वगैरे सोडला तर मग घरनं तुला बॅकलॅश येईल ना. जर मी जॉब स्टेप बाय स्टेप प्रॉपरली मॅनेज करून सगळ्या गोष्टी करत होतो. म्हणजे मी जॉब तेव्हाच सोडला जेव्हा 50% माझं इन्कम झालं होतं आणि मला असं होतं की मी 50% वर पण खुश होतो माझ्या सॅलरीचा. पण ते आता आपण एखाद्या फील्डमध्ये खूपच घुसून केल्यावर तुला जे रिझल्ट मिळतात ते मग सॅलरीपेक्षा पण बेटर होते, म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. म्हणजे चांगले पैसे छापतोयस तू. आय डोंट नो दॅट्स द राईट टर्म, कारण मी बघतो लोक कसे पैसे छापतात त्या फील्डमध्ये, किती लोकांचे इन्कम्स आहेत किंवा ते कसे कमवतात ब्रँड न्यूज. त्यामुळे मी जे करतो त्याला पैसे छापणं तर नाही म्हणणार मी अजून तरी. ओके, पण त्या वे वरती चालतोय. आय होप सो. येस. आणि आमच्या शुभेच्छा आहे. असंच करत राहा, श्रीमंत हो. म्हणजे त्यावाल्या पॉडकास्ट मध्ये इव्हेंच्युअली त्या पॉडकास्ट मध्ये येणं हे अचीवमेंट आहे, श्रीमंतवाल्यामध्ये ये. येस. नाही तसं नाही, खरं तर आपण सोबत बसतो हीच मोठी अचीवमेंट आहे. कारण मी पण बघतो ना यार तुझे शोज, म्हणजे की मला पण पर्सनली हा माझा फर्स्ट टाइम आहे की एखाद्या स्टँडअप कॉमेडियन सोबत इतक्या जवळून, म्हणजे जवळून नाही म्हणतोय मी, नाही तर लोक वाटतील जवळ बसून, पण 1 to 1 मला डिस्कस करायला चान्स मिळतोय आणि समजतंय की गोष्टी कशा असतात, कसे वर्कआउट होतं. तर मला थोडंसं याच्याबद्दल पण सांग ना की स्क्रिप्ट वगैरे पासून जो फायनल प्रोडक्ट असतो त्याची कशी प्रोसेस असते एक्झॅक्टली. सो ऍक्च्युली ह्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन मिळेल तुला. जसं जाकीर खानचं तू बघितलं असेल का इंटरव्ह्यू, तर तो बिलकुलच लिहित नाही, म्हणजे त्या सगळं डोक्यात असतं. आणि म्हणून पण मे बी ही इज अ लेजंड, की त्याची मेथडच वेगळी आहे, तो ऍज अ पर्सन वेगळा आहे. काय तर तो चमत्कार आहे, मला माहित नाही, चमत्कार नाही फक्त एफर्ट पण आहे. पण माझं पर्सनली तर असं की माझ्याकडे नोट्स आहेत, म्हणजे अगदी मी इथे दाखवू शकतो कॅमेरावरती, की जेव्हा पण मला काहीतरी थॉट येतो तेव्हा हे जस्ट फर्स्ट थॉट साठी हे, त्याच्यानंतर मग एव्हर नोट मध्ये मग सगळ्या नोटबुक्स आहेत, त्याच्यामध्ये खूपच 200 पानं सगळे असं जोक्स
किंवा इंटरेस्टिंग थॉट्स. आणि मग जेव्हा ऍक्च्युली हे फक्त कधी असं आपल्याला सुचलं आता बोलताना काहीतरी, मग नोट केलं, आणि मग जेव्हा तू लिहायला बसतो तेव्हा मग तुला ते एक नॅरेटिव्ह बनवायचं आहे की सुरुवातीला हे झालं, मग हे झालं, मग हे झालं, मग हे झालं, मग हे झालं, एक स्टोरी. आणि मग त्याच्यामध्ये जे जे इंटरेस्टिंग तुझे पंचलाईन्स ज्याला म्हणता येईल ते इन्सर्ट करणं. आता ही माझी मेथड आहे. बरेच लोक काहीतरी थॉट घेऊन जातात स्टेजवरती, जस्ट रँट करतात आणि मग त्यातनं त्यांना कळतं की अरे हा हे. ओके. आणि थोडंसं मराठी स्टँडअप कॉमेडियन्स आणि हिंदी याच्यामध्ये काय सांगशील की कसं सिच्युएशन आहे, काय डिफरन्स आहे किंवा काय डिफरन्स? म्हणजे मराठीमध्ये आता जस्ट तेच यंग आहे खूप इंडस्ट्री, खूप कमी कॉमेडियन्स आहेत मराठीमध्ये जे आता स्टार्ट होतंय हळूहळू. हा असं म्हणू शकतो, म्हणजे मॉडर्न स्टँडअप कॉमेडी म्हणतोय मी. तसं तर ते हास्य कवी वगैरे फॉर्मॅटमध्ये आहेच किंवा हा, पण मराठी स्टँडअप फॉर्मॅट जो आहे, जो अमेरिकन फॉर्मॅट ज्याला म्हणतो आपण, जे आता चाललंय इंडियामध्ये, ते रिलेटिव्हली यंग आहे अजून. प्रणित खूपच छान करतो त्यामध्ये, तू बघितलं असेल. नक्कीच. प्रणित करतो. तोच आहे ना की प्रॉब्लेम की आपल्या इथं काय म्हणतो आपण, बॅकलॅश पण लगेच येतो. हो ते आहे. मराठीमध्ये जेवढ्या शिव्या मिळतात मला तेवढ्या हिंदीमध्ये काय माहिती काय रिझन आहे की लोक एवढे क्रिटिसाइज नाही करत, पण मराठीमध्ये आय डोंट नो एवढं का लोक क्रिटिसाइज करतात किंवा एवढं प्रत्येक गोष्टीत का ऑफेंड होतात ते मला पण माहित नाही काय असं कारण आहे. का असं आहे की नाहीये मराठीत पण लोक एन्जॉय करतात, फक्त आपल्याला तेवढेच लोक दिसतात जे ऑफेंड होणार आहेत. आय डोंट नो काय कारण आहे, पण मराठीमध्ये आहे. आणि दुसऱ्या कॉमेडियन्सचं पण मी ज्यांच्याशी बोलले त्यांचं पण एक ओपिनियन आहे. काय म्हणजे पॉडकास्टच्या बाबतीत पण सेम तसंच आहे. ओके. म्हणजे कॉमेडियन्स तर आहेत, पण मग माझा पण तोच एक्सपिरियन्स आहे की तेवढं ओपन अप नाही होत आहेत. काही गोष्टी रेस्ट्रिक्शन असतात, मग ते आपल्याला पण फॉलो करावं लागतात, कारण कोण कोणाचा कोणत्या शब्दाचा गैरअर्थ काढेल हे सांगता नाही येत. त्यातून मग परत काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होणार. आणि लोक, तुझ्या बाबतीत असं काही झालं का की यार या टाइमला थोडीशी इथं कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा काय असं, की तुला ते तसा अर्थ नव्हता तुझा पण लोकांनी चुकीचा अर्थ घेतला किंवा काय? एक होतं, पण मला आता त्याच्याबद्दल नाही बोलायचं, कारण मग ते अननेसेसरी परत हे. ठीक आहे ना, पण ते मी डिलीट केलं जे काय होतं ते. सो हा, मे बी त्यांनी अजून काय पुढे झालं असतं का मला माहित नाही, पण तेव्हा थ्रेट्स, मग मी कुणाल कामराला फोन केला होता. दिस वॉज इन 2018 मध्ये. ओके. मग त्यांनी मला बरंच धीर वगैरे दिला होता की अरे काय नाही, प्रो बोनो लॉयर्स असतात वगैरे, की म्हणजे जर झालंच पुढे काय तर आहेत आपल्याकडे लिगल टीम ऍज अ कॉमेडियन्स ओळखीचे आहेत जे फ्रीमध्ये पण केस लढतात. पण माझी तेवढी हिंमत नव्हती. तेवढ्या भानगडीत कोण पडेल समजा. हा, त्याच्यासाठी खूप हिंमत पाहिजे ते सगळं फेस करायला. हा, पण मग कधी कधी आपल्याला पण वाटतं की यार आपल्या साईडने जर काही रॉंग मेसेज गेला असेल तर आपण स्टेप घेऊ शकतो समजा. पण तेच ना, म्हणजे कधी कधी अपोलोजाइज करून फरक पडू शकतो, कधी कधी नाही पडू शकत. तुला काय माहिती काय होणार आहे ना पुढे. आता तो मुनावर बरोबरचा नाही का एक जण, तो तर काही न करता जेलमध्ये होता. नलीन का काहीतरी, आय थिंक त्याचं नाव आहे. तो असंच जेलमध्ये होता 50 दिवस. समय सोबत कॉन्ट्रोवर्सी नाही, त्याचा एडिटर, त्याचं काय काम होतं समजा, त्याचं काम तर एडिट करणं आहे ना. हो बरोबर आहे, त्याचं काय, त्याला थोडी माहिती की यार एवढा मोठा काहीतरी असा सीन जाईल किंवा काय. आता इंडस्ट्रीमध्ये तुझे खूप सगळे ओळखी असतील, पण असे कुठले कॉमेडियन्स आहेत की ते तुला थोडेसे जवळचे आहेत, ऍज अ फ्रेंड म्हणून आहे किंवा काय? फ्रेंड वगैरे तर आहेत बरेच, पण असं एक मला असं वाटतं एक मिसअंडरस्टूड जर पर्सन आहे इंडस्ट्रीमध्ये तो कामरा आहे. म्हणजे आता बरेच लोक ठीक आहे पॉलिटिकल व्ह्यूज बरोबर तुम्ही त्याच्या अग्री नका करू, ओके, मे बी नाही का तुमचे व्ह्यूज नाही आलाय नव्हते त्याच्यावर, पण ही गोष्ट तर मानायला पाहिजे की तो जे काय करतोय ना ते जर त्यांनी नाही केलं ना तर त्याचं लाईफ खूप सुरळीत जाईल, खूप जास्त पैसे कमवू शकतो तो, खूप त्याला अजून सगळीकडे शोज करता येऊ शकतात त्याला. हे जे तो करतोय ना, म्हणजे तू अग्री कर किंवा नको करू, त्यांनी त्याचं नुकसान होत आहे आणि तरी तो ते करतो कारण त्याला ते बरोबर वाटतंय. आणि एवढं करेजियस लोक कोण असतात सांग मला लाईफमध्ये की जे स्वतःच्या बिलीफसाठी एवढा सॅक्रिफाईस करायला तयार असतात. बरोबर. मोस्ट लोक बोलतात सगळं तोंडाने, पण जेव्हा स्वतःवर करायची वेळ ती सॅक्रिफाईस करायची तेव्हा लोक मागे हटतात, तेवढी हिंमत दाखवत नाही. त्याच्यामध्ये खूप हिंमत आहे की ते तो जे बिलीव्ह करतो ते त्यासाठी स्टँड घेणं, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या टाइममध्ये खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी हे पण सांगतो, ह्या गोष्टी तर मे बी बाहेर माहिती पण नसतील, पण ना बरेच लोक बोलतात आणि पर्सनल लाईफमध्ये ते तेवढे चांगले नसतात. ह्याचा तुला सांगतो मी एक स्टोरी. दिल्लीमध्ये एक शो एका कॉमेडियननी ह्याचा ऑर्गनाईज केला होता, ओके, आणि एक जण होता जो ह्याला पैसे देणार होता कामराला, एक कॉमेडियन होता जो मध्ये कोऑर्डिनेट करत होता, आणि कामरा होता. तर तो जो प्रोड्युसर होता त्यांनी कामराचे जे काही हा मधला कॉमेडियन होता जो एवढा फेमस नव्हता त्याचे पैसे बुडवले, काहीतरी 20,000 वगैरे. तर कामराने स्वतःच्या पॉकेटमधनं त्याला 20,000 रुपये दिले होते.
हे कोण करतं, काय गरज नव्हती त्याला द्यायची, कारण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती देणं, त्या माणसाची होती. कुणीही तिथं हात झटकले असते. माझ्या केसमध्ये सांगतो तुला, मी दिवाळीला एकदा 2018ला मला वाटतं दिवाळीला मुंबईला राहिलो होतो, कारण माझे शोज होते. तर बिकॉज आणि मी हॅबिटॅटमध्येच राहिलो होतो, म्हणजे त्या हॉटेलमध्येच राहिलो होतो. आणि तेव्हा कामराचा कोइन्सिडेंटली तो वर्कशॉप चालू होता कॉमेडीचा, तो त्यांनी युट्यूबवर पण टाकलेला आहे, बेसिक्स ऑफ कॉमेडी असं काहीतरी. तर मग मला शो होता 1-2 दिवस, पण दिवसा याचे वर्कशॉप्स असायचे. मग मी दिवसभर काय करणार मुंबईमध्ये, दिवाळी आहे, सगळेजण आपापल्या घरी बिझी असतात, मित्रांना नाही भेटू शकत. मग काय करायचं, मग मी पण त्याच्या वर्कशॉपमध्ये 4,500 रुपये भरून एनरोल केलं. आणि मी ऑलरेडी तेव्हा 5 वर्षापासून का 3-4 वर्षापासून कॉमेडी करत होतो. ओके, तो वर्कशॉप वगैरे अटेंड केला. वर्कशॉप नंतर आमचं बोलणं वगैरे झालं, तर त्याला कळलं की अरे हा नवीन कमेडियन नाही जो शिकायला आलेला आहे, हा जस्ट एक कॉमेडीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून बसलाय. तर तो मला शो नंतर म्हणला की क्या रे तुमने क्यों पैसे दिए भाई 4,500, तू तो तेरा तो हक है बैठने का, तू तो पियर है हमारा एक तरह से. ऑल्दो तो खूप वरच्या लेवलला आहे, पियर्स नाही आम्ही टेक्निकली, तो खूप वरच्या लेवलला आहे. पण अरे तू तो हमारे साथ क्या है, तू क्यों पैसे दे रहा है वर्कशॉप का. म्हणला अरे नहीं भाई ठीक है, सब दे रहे तो ठीक है कोई बात नहीं. नहीं भाई तूने नहीं देने चाहिए थे, मैं तेरे पैसे दे देता हूँ वापस. हे बोलणं झालं आमचं एंड टॉपिक. काय आपल्याला वाटतं की सगळेजण बोलतात ना असं झालं असं. पण 6 महिन्यांनी त्याचा पुण्यात शो होता आणि मी तो बघायला गेलो होतो. पण परत आम्ही चिल करत होतो शो नंतर. तर त्यांनी त्याच्या बॅगमधनं काढून 4,500 रुपये कॅश दिले मला की अरे तूने उस टाइम पे वो दिया था ना पैसा, तो वो तेरे 4,500 रुपये. आता हे कोण पर्सनल लाईफमध्ये नीच असलेलं, किंवा नीच वर्ड बरोबर नाही, पर्सनल लाईफमध्ये काय म्हणतात त्याला, सेल्फिश असलेलं पर्सनचं वागणं नाहीये ना हे. तर तो जे काय त्याच्या पॉलिटिकल ओपिनियन्स बरोबर लोकांनी अग्री नाही करू दे मे बी, पण ॲज अ पर्सन मला तर वाटत नाही की त्याच्यापेक्षा कोण मी तरी बघितलंय चांगला मनाने बरोबर इंडस्ट्रीमध्ये. कारण काही गरज नव्हती ना, 4,500 नसते पण दिलं तू थोडी त्याला. हो मी काय म्हणणार होतो त्याला. बरोबर. आणि माणसाची लायकी किंवा क्वालिटी ह्यातूनच कळते की समोरचा पर्सन त्याच्यासाठी काही करू शकत नाही तरी तो त्याला कसं वागवतो. म्हणजे म्हणून म्हणतात ना लोक की वेटरशी कसं वागतात त्याच्यावरून पर्सनला जज करा. कारण बॉसची सगळ्यात चांगले वागतात, जो तुझं काय वाकडं करू शकत नाही त्याच्याशी तू कसं वागतो त्यांनीच ठरतं ना की तू काय क्वालिटीचा माणूस आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे त्याला तशी गरज पण नाही वागायची, तो ज्या लेवलला आहे आज एकदम आरामात आयुष्य काढू शकतो. पण मग कसं आहे असतात आता प्रत्येकाचं काहीतरी, पण तो स्टँड घेतो ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या टाइम मध्ये. कारण आज आपण बघतो ना यार की आपल्याला पण कधी कधी भीती वाटते की यार माहिती असते की ही गोष्ट अशी आहे. आता इथं आपण कोणाला क्रिटिसाइज नाही करत, पण ओव्हरऑल सिनारिओवरती बोलतोय. कधी कधी वाटत असतं की यार ही गोष्ट चुकीची आहे किंवा आपण बोललं पाहिजे, पण हे नाही होत. बरोबर आहे, नाही होत. मराठीमध्ये असं कोण क्रिएटर वाटतं तुला? प्रणित मध्ये खूप डेअरिंग असं वाटतं मला. प्रणित पण म्हणजे ऑफकोर्स तो पॉलिटिकल वगैरे नाही करत, पण इव्हन ते सोलापूर कॉन्ट्रोवर्सी पण त्यांनी जसं हँडल केली, जर तुला माहिती असेल ती कॉन्ट्रोवर्सी, तर त्याच्यामध्ये पण खूप म्हणजे आहे हिंमत. आणि तो जसं क्राऊडवर्क पण करतो ते पण मला बघून वाटतं की अरे यार किती फ्रीली करतो हा, नाही का, बिलकुल त्याला वाटत नाही की समोरचा काय बोलेल. आणि बघ ना म्हणजे त्याचं एवढी कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर पण त्याने किती लवकर सगळं हे करून लगेच परत रेझ्युम केला. आणि तो बऱ्यापैकी फ्रीलीच करतो, म्हणजे असं काही त्यांनी कॉन्फिडंट होता तो. असं नाही की एखादा नाही तर मग किती घाबरला असतं की यार आता कसं परत मी शो वरती जाऊ, लोक कसं रिॲक्ट करतील. बरोबर आहे, कायमचं ट्रॉमा मारलंय लोकांनी, पण त्याचं कॉन्फिडन्स बघ ना किती भारी होता. ती एक गोष्ट आहे त्याच्याकडनं शिकण्यासारखी की यार किती पण काय झालं तरी तुम्ही स्वतःला हे नाही करायला पाहिजे. आणि डेडिकेशन तर नेक्स्ट लेवल आहे. तू विचार कर ना, एवढं स्टँडअपचं कंटेंट टाकणं ना, हिंदीमध्ये पण मला नाही वाटत एवढं फ्रिक्वेंटली कोणी टाकतं. तर ते तर मला कळतच नाही की कसं काय करतो तो, म्हणजे आय डोंट नो. परवाच आम्ही आता एक कॉमेडियन्स भेटलो होतो मराठी, ते भाडीपाची पार्टीमध्ये, आम्ही हेच डिस्कस करतो की ह्याला कसं काय जमतं, म्हणजे बरोबर काय पण भारी. तर त्याचं वाटतं मला की असं अरे हा दिस इज समथिंग टू ॲस्पायर टू. बरोबर. आणि असं कुठला लास्ट एक सजेशन आहे की जे यंग कॉमेडी क्रिएटर्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचंय? येऊ नका, आम्हाला कशाला कॉम्पिटिशन वाढत, तसं म्हणू शकतो आपण. पण तरी पण एक ऍडवाइस काय देशील तू? ऍडवाइस म्हणण्यापेक्षा एक मित्राचा सल्ला आपण म्हणूयात, सिंपल. ते जे मी सगळ्यांनाच देतो तेच देतो की खूप आवडत नसेल तर नका येऊ, कारण खूप आवडत असेल तरच तू अशा पिरियड मध्ये सस्टेन करू शकतो जिथं तुला एक्सटर्नल काही व्हॅलिडेशन नाहीये, फेम, नंबर्स किंवा रेकॉग्निशन, पैसे, हे सगळं नसताना, आणि व्हेरी लायकली की पहिले 3-4 वर्ष नसेल, ह्यामध्ये तू तेव्हाच तक धरू शकतो जर तुला आवडेल.
बरोबर. म्हणून मी म्हणलं ना तुला, डेडिकेशन वगैरे तेव्हा असतं जेव्हा तू नावडीचं काम करतोय. मला तर आवडायचंच ना करायला, मग आवडायचं कामाला कुठलं डेडिकेशन लागतं. ते आहे. नेटवर्किंग मला आवडायचं नाही, ते करायला लागायचं, ते मला डेडिकेशन मधनं करावं लागायचं. कारण हे मला आवडत नसून मला याच्याशी जाऊन बोलावं लागतंय, हा इथला वेन्यू होणार आहे म्हण किंवा हे काय. आणि ही गोष्ट म्हणजे प्रत्येक फील्ड मध्ये लागू होईल की जर तुम्हाला आर्टिस्ट व्हायचं असेल किंवा असं काही करिअर करायचं असेल ऑनलाईन, तर आवडत असेल तरच करा. हो, सेम माझ्या बाबतीत यार, की ज्यावेळेस मी सुरुवात केली होती, मी तुला सांगितलं की त्यावेळेस पैसे कोणी देत नाही आपल्याला. आपल्याला खिशातून कधी कधी पैसे खर्च करावे लागतात, की ज्याला काही अर्थ पण नसतो, की एखाद्याला सांगितलं ते समजत पण नसतं की का करतोय, पण करतो माणूस कारण ते आवडत असतं. करेक्ट. येस, म्हणजे तसं पण येऊ शकतं टाइमपास हॉबी म्हणून करायला, पण मग हा म्हणजे ऍज अ हॉबी पण एन्जॉय करायचं असेल. कारण जर आवड असेल तरच माणूस लॉंग टर्म खेळतो. जर तुला प्रोफेशनली करायचं आहे. पण माझे काही काही फ्रेंड्स आहेत कमी कॉमेडीमध्ये, ज्यांच्याबद्दल मला खरं तर हेवा वाटतो कधी कधी, की ज्यांना ही क्लॅरिटी आहे की मला हे प्रोफेशन म्हणून नाही करायचं, मी मजाक करण्यासाठी करतो. आणि ते लोक खूप स्टेजवर फ्री असतात, कधी कधी माझ्यापेक्षा फ्री असतात, कारण दे हॅव नथिंग टू लूज. ते पण त्यांचा कॉन्फिडन्स जास्त असतो, त्यांचा स्टेज प्रेझेन्स बेटर असतो. तर असं पण कोणाला करायचं आहे ना का, एन्जॉय करायला येतोय, तर दॅट्स ऑल्सो अ गुड हॉबी. एक चांगलं फिलिंग येतं जेव्हा तुला लोक हसतात जोकवर. तर थँक्यू सो मच आजच्या पॉडकास्टसाठी. खरं तर हा थोडासा रॉ पॉडकास्ट होता, असं काही विजन नव्हतं की याच डायरेक्शनला न्यायचंय, कारण थोडंसं अनफिल्टर कन्व्हर्सेशन करायचं होतं मला. तर खरंच थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि जसं मी तुला बोललो याच्या आधी की मी तुमचं नाव आधीच ऐकलेलं होतं, इव्हन दो मी इंस्टाग्रामवर, म्हणजे इंस्टाग्राम नसतं माझ्या फोनमध्ये, म्हणजे हार्डली मला माहिती असतं लोक कोण आहे, इन्फ्लुएन्सर किंवा काय. युट्यूब पण नसतं माझ्या फोनमध्ये बऱ्याच वेळेला, तरी पण म्हणजे ह्याच्या सगळ्यातून तुमचं मला माहिती होतं. थँक्यू सो मच. ऑब्व्हियसली यू आर ऑल्सो डुइंग ग्रेट वर्क. येस, ऐकून खूप छान वाटलं, कारण तुझ्यासारखा क्रिएटर जर असं म्हणतोय म्हटल्यावर खरंच छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.